हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC प्राध्यापक भरती 2023-24 यामधील दिनांक 10 मार्च 2024 संदर्भातील अपडेट किंवा अद्ययावत माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या चॅनलमार्फत MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, त्याबरोबरच MPSC अंतर्गत वेगवेगळ्या भरती प्रक्रिया, त्यांचे अभ्यासक्रम, त्यानंतर सेट नेट परीक्षा पेपर 1 पेपर 2 या संदर्भातील मार्गदर्शनपर कोर्सेस, त्याबरोबरच शिक्षक भरती, त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता परीक्षा या संदर्भात देखील अद्ययावत माहिती मिळत राहणार आहे. त्याबरोबरच ऑल एक्झाम याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा ॲप्लिकेशन म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरील ॲप्लिकेशन आहे, ज्या माध्यमातून आपण आमच्याशी जोडले जाऊ शकता. प्राध्यापक भरती संदर्भातील अद्ययावत माहिती देखील तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपचं देखील लिंक त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकता. मित्रांनो, आपण अनेक दिवसापासून चर्चा करत आहोत, भरती प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भातील. तर दिनांक 10 मार्च 2024 म्हणजे आजची काय अद्ययावत माहिती आहे ती पाहणार आहोत. बघा, या सत्रामध्ये आपण मागील आठवड्यातील आपले प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण आपण घेणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे तो आहे MPSCमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पण माहिती विचारली होती की MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा परिणाम होणार का. तर मित्रांनो, ही जी भरती प्रक्रिया आहे, ही जी जाहिरात आहे ती ऑक्टोबरमध्ये जाहिरात आलेली आहे. आपल्याला माहीत आहे ऑक्टोबरमध्ये जाहिरात आली होती, त्यानुसार ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. म्हणजे हा अध्यादेश काढण्यापूर्वी, जर हा अध्यादेश काढल्यानंतर ही भरती प्रक्रिया राबवली जात असेल तर निश्चितच, जसं आपण पुणे विद्यापीठाचं उदाहरण घेऊ शकतो, त्यामध्ये निश्चितच बदल होऊ शकेल. मात्र MPSCमध्ये जी भरती प्रक्रिया आहे त्यावर याचा परिणाम होणार नाही. ज्या पद्धतीनं अर्ज भरून घेतलेले आहेत, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि पुढे त्याची जसं मेडिकल सर्व्हिस आहे, प्राध्यापक भरती मेडिकल फील्डमधले त्यांचे इंटरव्ह्यू पण झाले, आपल्यानंतरनं जाहिरात आली, प्रसिद्ध झाली, इंटरव्ह्यू पण झाले, त्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजचे देखील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया चालू आहे, त्यामध्ये देखील काही बदल होणार नाही. फार्मसी कॉलेजच्या गव्हर्नमेंट कॉलेजची प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू आहे, त्यावर देखील मराठा आरक्षणाचा कोणताही प्रभाव पडणार नाही. त्यानंतरनं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, बरं का प्रभाव पडणार नाही, मग अशा पद्धतीनं परत त्यांना रिपीट जाहिरात टाकावं लागेल. निश्चित कधी परिणाम होईल, जी 1500 प्राध्यापक भरती भविष्यामध्ये राबवली जाणार आहे, जे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, त्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये मराठा आरक्षणाचा समावेश होणार आहे. पण या दोन जाहिरात क्रमांक 112, 113, 114, 115, त्यानंतर जाहिरात क्रमांक 41, 43, 48 आणि 50, जाहिरात क्रमांक 63, 64, 65 आणि 66 या जाहिरातीवर काही याचा परिणाम होणार नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, बघा, पहिला आहे मराठा आरक्षण, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे MPSC प्राध्यापक भरती अभ्यासक्रम कधी जाहीर होईल. बघा मित्रांनो, आपण जर सरळ सेवेचं MPSC अंतर्गत जर वेळापत्रक पाहिलं तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाते. आता आपल्याकडे जाहिरातीमध्ये जे अर्ज म्हणजे जागा आहेत आणि त्यानुसार जे अर्ज आलेले आहेत त्याची संख्या जास्त असल्यामुळं आपली एक्झाम होणार आहे. नाहीतर आपल्यानंतरनं जी मेडिकल फील्डमधले प्राध्यापक भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबवली, त्यांचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत होऊन त्यांचा रिझल्ट देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र आपल्यामध्ये असं नाही, आपली चाळणी परीक्षा होईल 100 प्रश्न 200 गुणांची आणि त्यानंतर आपली 50 गुणांची मुलाखत होणार आहे. त्यामुळं आपली परीक्षा ही 1 वर्षाच्या पूर्ण पिरियडमध्ये कंप्लीट होईल हे निश्चित आहे. परत तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, भरती प्रक्रियेला खूप वेळ लागतो का. बघा, मी यापूर्वी पण सातत्यानं सांगत आलेलो आहे, यापूर्वीची पण तुम्ही जाहिराती पाहायचं तर साधारणतः म्हणजे जाहिरात आधी प्रसिद्ध होते आणि जाहिरात जर आता आपल्या केसमध्ये काय आहे की आपल्या जसं की 112 असेल, 113, 114 या केसमध्ये वेगवेगळे विषय आहेत आणि वेगवेगळ्या विषयानुसार त्याची स्फुटणी करून आपल्याला अभ्यासक्रम निश्चित करायचा आहे. मग सरसकट अभ्यासक्रम ठेवायचा आहे का विषयानुसार करायचा आहे, त्यासाठी विचारमंथन होणार आणि त्यानुसार हे होणार,
त्यामुळं अभ्यासक्रम जाहीर व्हायला थोडा वेळ लागतोय. मात्र तरी पण या महिन्या अखेरपर्यंत जाहिरात जाहीर होईल, कारण की मागच्या दोनदा ह्या जाहिराती रिपीट झाल्या होत्या वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीमुळं किंवा मॅटच्या ज्या निर्णयामुळं. त्यामुळं देखील हे अभ्यासक्रम प्रसिद्ध व्हायला वेळ लागत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे नवीन जे 1500 जे प्राध्यापकांची भरती प्रक्रिया जी राबवली जाणार आहे, ती भरती प्रक्रिया बघा, म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी आहेत, जे सेट नेट धारक आहेत, त्यांनी सर्वांनी जर आपण प्राध्यापक जो विचार मंच आहे त्याच्यामार्फत देखील आपण निवेदन शासनाला दिलेलं आहे की जी 1500 तुम्ही प्राध्यापक भरती करणार आहात, ती भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबवली जावी. कारण की मित्रांनो, आपण जर आता जागृत नाही झालं तर आपल्याकडे ज्ञान आहे मात्र आपल्याकडे पैसा नसेल तर आपण त्या पैशाच्या दृष्टिकोनातून मागे पडाल. आज महाराष्ट्रामध्ये सोलापूर अनेक विद्यापीठाचं उदाहरण घेतलं, 70 लाख प्लस प्राध्यापक भरतीचा रेट चालू आहे. 70 लाख प्लस एवढे पैसे भरणं आपल्याच्यानं शक्य नाही. ज्या विद्यार्थ्याकडं किंवा जे विद्यार्थी 2 नंबरचे त्यांच्या आईवडिलांनी पैसे कमवले असतील ते विद्यार्थी निश्चितच 70 लाख रुपये भरू शकतील. मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्याचं काय, सर्वसामान्य गुणवंत विद्यार्थ्याचं काय, तर यासाठी प्राध्यापक विचारमंच जे आहेत त्यांच्या अंतर्गत आपण निवेदन दिलेलं आहे. पण ही जर एक चळवळ स्वरूपात जर आपण सर्वांनी एकत्र येऊन जर हे निवेदन दिलं शासनाला, आणि शासन आताच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं, शिक्षक भरतीचं आपण उदाहरण घेऊ शकतो, 1ही रुपया न भरता शिक्षक भरती सुरू आहे. जर त्याच पद्धतीनं गुणवंत विद्यार्थ्यांना जर त्यांनी MPSC अंतर्गत संधी दिली तर निश्चित त्या संधीचं आपले गुणवंत विद्यार्थी सोनं करल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं ही एक मोहीम जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवावी ही एक अपेक्षा आहे आपल्याकडून. कारण आपल्याकडं पैसा नाही, मात्र आपल्याकडं प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड इच्छाशक्ती आहे, प्रचंड असं आपल्याकडं मनोबल आहे, ज्या मनोबलाच्या बळावर आपण अनेक अडचणीतून सेट नेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितच सर्वांनी विचार करावा. या 1500 जागा भरती संदर्भात आपण जास्तीत जास्त निवेदन दिले महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाला, त्यानंतरनं विद्यापीठांतर्गत भरती प्रक्रियेला जरी दिलं तरी आपल्याला याचा निश्चित शासनाच्या स्तरावर विचार केला जाईल. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे MPSC अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी काय केले पाहिजे. तर बघा, आपण काय केलं पाहिजे, शासन दरबारी आपण सातत्यानं याची पाठपुरावा करणं गरजेचं आहे. जे विद्यमान मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे देखील पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यांच्या ऑफिशियल मेलला पण आपण वेळोवेळी अद्ययावत माहिती देणं गरजेचं आहे. किंवा आपण जे गैरप्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत त्यांचे प्रूफसहित जर आपण त्यांना मेलच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जर त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तर निश्चितच याचा सकारात्मक परिणाम हा महाराष्ट्रातील गोरगरीब जे आहेत आणि जो होतकरू आहेत, जे हुशार आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्या भरती प्रक्रियेमध्ये समावेश होऊ शकेल. अशा MPSC अंतर्गत ती भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रूफच्या माध्यमातून वेगवेगळ्या माहितीच्या आधारे आपण त्या शासनाकडे आपण मांडणं गरजेचं आहे. त्यानंतरनं सरळ सेवेतील भरती प्रक्रिया खूप वेळखाऊ असते का. मित्रांनो, आपण विचार केला तर जर कोणती भरती प्रक्रियेसाठी साधारणतः 5-6 महिन्याचा कालावधी लागतो. जाहिरात येते, त्यानंतर इंटरव्ह्यू लागतात, इंटरव्ह्यू नंतर निकाल जाहीर व्हायला वेळ लागतो. तर आपण ह्या MPSC अंतर्गत सरळ सेवेचा जर विचार केला, आधी फॉर्म भरून घेतले जातात, नंतर सिलेबस जाहीर होतो, सिलेबस जाहीर झाल्यानंतरनं परीक्षा होते, परीक्षानंतरनं तुम्हाला त्या परीक्षेतील काही प्रश्नावर ऑब्जेक्शन असतील, तुमच्या काही हरकती असतील तर ते तुम्ही ऑनलाईन नोंदवू शकता. म्हणजे तिथं तुम्हाला कुठंही प्रत्येक ह्या ठिकाणी तुम्हाला लोकशाही तंत्राचा वापर करूनच तुम्हाला या भरती प्रक्रियेचा भाग होता येतं. आणि नंतरनं फर्स्ट आन्सर की येते, सेकंड आन्सर की येते, नंतर रिझल्ट लागतो, रिझल्ट लागल्यानंतर परत तुम्हाला इंटरव्ह्यूला कॉल येतो जे विद्यार्थी क्वालिफाय असतात, आणि इंटरव्ह्यूचा कॉल आल्यानंतरनं परत तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू देखील पारदर्शक पद्धतीनं राबवली जात इंटरव्ह्यूची प्रक्रिया. तिथं देखील तुमच्या विषयाचं किंवा तुमच्या आशयावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर चाळणी परीक्षेतील मार्क आणि इंटरव्ह्यूमधील मार्क एकत्र करून तुमचं एकंदरीत मेरिट लावलं जातं. अशा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया असते. निश्चितच MPSCला फक्त आपल्याच डिपार्टमेंटचे प्राध्यापक भरती करायची नाही, त्यांना मेडिकल फील्ड असेल, त्यानंतर फार्मसी, त्यानंतर टेक्निकल फील्ड, इंजिनिअरिंग फील्ड, त्यानंतरनं आपले महाविद्यालय स्तर, त्याबरोबरच सरळ सेवा, त्यानंतर STI असिस्टंट, राज्यसेवा, अशा वेगवेगळ्या भरती प्रक्रिया राबवायच्या असतात. त्यामुळे निश्चित 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो. मात्र 70 लाख रुपये भरून आपण त्या संस्थापकाची आयुष्यभर गुलामगिरी करण्यापेक्षा आपण आपल्या हक्कानं, आपल्या बुद्धीनं आणि आपल्या बुद्धीच्या चातुर्यानं, आपल्या कष्टानं जर आपण हे
पद 1 वर्षामध्ये जर मिळत असेल तरी देखील आपण तेवढा संयम ठेवायला, आता वयाचे 30, 35, 40 वर्षापर्यंत आपण एवढ्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये संयम ठेवला आहे आणि 1 वर्षासाठी कशाला आपण संयम तुटू द्यायचा आहे? का आपलं सातत्य तोडायचं आहे? तर नाही, आपण आपल्या त्याच आत्मविश्वासानं या भरती प्रक्रियेचा आपण कसा भाग होऊ, या भरती प्रक्रियेतून आपण कसं निवडलं जाऊ, या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्यानं सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे 7वा, अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीमधील पैशांचा जो गैरव्यवहार होत आहे त्याबद्दल बोललं पाहिजे का? निश्चितच बोललं पाहिजे. बघा, ज्यांच्याकडे काही प्रूफ असतील माझ्याकडे द्या. त्यानंतरनं तुम्ही जरी ते प्रूफ महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण मंत्रालयाला किंवा त्यांना तुम्ही मेलद्वारे किंवा निनावी पद्धतीनं देखील मेल पाठवू शकता. त्याद्वारे देखील ते प्रूफ तुम्ही प्रूव्ह करू शकता. जर हे साध्य झालं तर निश्चितच आपली इथून पुढच्या ज्या प्राध्यापक भरती आहे, काय 10-15 जागा भरायच्या असतील त्या देखील MPSC अंतर्गतच भरल्या जातील, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं जे काही कुठं गैरव्यवहार होत असतील तर निश्चितच त्याची दखल शासन दरबारी आपण मांडणं महत्त्वाचं आहे. 8वा मुद्दा आहे, महाविद्यालयीन भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार संस्थापक जबाबदार आहेत का? तर माझं एक मत आहे, संस्थापक जेवढे जबाबदार आहेत तेवढेच विद्यार्थी देखील. आपणच आपला रेट वाढवून ठेवला आहे. 50 कुठं होता, 60चं 70 कुठं झालं आहे, 75, अशा पद्धतीनं आपण बोली लावत बसलो. आपली बुद्धी एवढं आपण 30 वर्ष, 35 वर्ष, 25, 30, 40 वर्षापर्यंत शिक्षण घेतलं, परत आणि त्या संस्थापकांची गुलामगिरी करण्यासाठी आपण 50 लाख, 60 लाख, 70 लाख रुपये देणार आहोत का? याचा आपण सातत्यानं विचार करणं गरजेचं आहे. स्वतःचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये अनेक संधी आहेत, पण त्या संधी आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपले जे अज्ञान किंवा आपले जे आपण स्वतःला कमी समजतोय, आपण आपल्या मनामध्ये जो उच्च शिक्षणाचा जो न्यूनगंड असतो, जी नकारात्मक भावना असते, ती कुठेतरी दूर करणं, झटकून देणं आपलं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं अपेक्षित आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं संस्थापक गैरप्रकाराला जबाबदार आहेत त्याच पद्धतीनं आपण देखील त्याला खतपाणी घालण्याचं काम निश्चितच करतो, या मताचा मी देखील आहे. त्यानंतरनं 9वा मुद्दा आहे, MPSC मार्फत भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. हेच MPSCचं विश्वसनीय उदाहरण आहे. आपण जर बघितलं तर MPSC मार्फत ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत त्या सर्व म्हणजे मुलाखत असेल, चाळणी परीक्षा असेल, हे सर्व पारदर्शक असतं. त्यामुळंच सर्वजण भरती प्रक्रिया MPSC मार्फत घेतली जावी अशी अपेक्षा करत असतात. त्यामुळे आपण देखील जी 1,500 पदांची भरती प्रक्रिया भविष्यामध्ये होणार आहे त्यासाठी आपण किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचे पदं भरले जाणार असतील त्यासाठी आपण सरकार दरबारी आणि शासकीय जे त्यांचे ईमेल ID आहेत त्याच्या माध्यमातून आपण जेवढं होईल तेवढं त्यांना निवेदन देणं अपेक्षित आहे. त्यानंतर अभ्यासामधील सातत्य कसं ठेवावं, जर आपण MPSCचा जर विचार केला MPSCच्या भरती प्रक्रियेचं, तर सातत्य कसं ठेवावं? परीक्षेचा अभ्यासक्रम नाही आहे, त्यानंतरनं कधी होणार आहे हे पण निश्चित नाही आहे. बघा मित्रांनो, परीक्षा फॉर्म तर तुमचा भरून घेतला आहे आणि अनेक विद्यार्थी मला मेसेज करत असतात, सर एकच जागा आहे. अरे तुला किती जागा पाहिजे? एकाच जागेवर सिलेक्शन होणार आहे का 2-2 जागेवर तुमचं सिलेक्शन होणार आहे? सिलेक्शन होण्यासाठी मला किंवा तुम्हाला एकच जागा आवश्यक आहे, एकच जागा गरजेची आहे. कशाला 10 जागा, 15 जागा? जेवढ्या जागा जास्त असतील तेवढी स्पर्धा जास्त असेल, जेवढ्या जागा कमी तेवढी स्पर्धा कमी. त्यामुळं त्या नियमानुसार आपल्याला एकही रुपया न भरता आपल्या बुद्धीच्या आणि आपल्या कष्टाच्या, आपल्या मेहनतीच्या आणि आपल्या परिश्रमाच्या आणि सातत्याच्या बळावर जर भरती प्रक्रियेचा MPSC अंतर्गत भरती प्रक्रियेचा भाग व्हायचा असेल तर निश्चितच ह्या नकारात्मक बाबी, सातत्य कसं ठेवावं, काय करावं, भरती होती का नाही, यामध्ये काही वशिला लावून जागा भरल्या जातात का, असे अनेक मेसेज फोन येत असतात, पण यामध्ये काही तथ्य नाही आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीनं भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ज्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी असते, ज्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की आपण या भरती प्रक्रियेचा आपण भाग होऊ का नाही, म्हणजे परंतु आपल्या मनामध्ये असेल तर अशा पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. पुढचा 11वा मुद्दा आहे, भरती प्रक्रियेतील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी काय करावं? मित्रांनो, हे सातत्यानं विचारला जाणारा प्रश्न आणि अनेक फोन येत असतात. माझी सेटची सध्या बॅच चालू आहे, सेट नेटची पुढच्या 3 आठवड्यामध्ये परीक्षा आहे, तरी देखील मी सर्वांना संयमानं सांगत असतो, मित्रांनो तुम्ही या प्रक्रियेचा जर भाग व्हायचं असेल, बघा जेवढं ध्येय मोठं असेल, जेवढं यश मोठं संपादित करायचं असेल तेवढा संयम देखील आपल्याकडं दांडगा असणं गरजेचं आहे, मोठा संयम असणं गरजेचं आहे. त्यामुळं या भरती प्रक्रियेचा तुम्हाला भाग व्हायचं असेल, भरती प्रक्रिया सुरळीत
पद्धतीनं राबवली जात आहे. फक्त तुम्हाला संयम ठेवणं, सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आणि परंतु किंवा आपल्या मनामध्ये जी निगेटिव्हिटी विचार येत असतील त्यासाठी आपण प्राणायाम, योगा स्वतःसाठी जगा आणि कुणाचा गुलाम म्हणून जगण्यापेक्षा म्हणजेच अनेक 10-20 वर्ष जे आपलं आयुष्य आहे रिटायरमेंटपर्यंत तेवढं जे कुणाचं गुलामगिरी स्वीकारून पैसे देऊन जगण्यापेक्षा एक स्वाभिमानानं 1 वर्ष दम काढा, 1 वर्ष थोडं संयम बाळगा. या निश्चितच 2024मध्ये ही सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्या भरती प्रक्रियेतून जर आपल्याला निवडून जायचं असेल तर आपल्याला संयम ठेवावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल आणि नियमितपणे अभ्यास करावा लागणार आहे. कोण काय म्हणतं याच्याकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे. आपण आपल्या स्वतःच्या ध्येयासाठी इतक्या दिवस आपण इतरांच्या ध्येयासाठी झगडलो असतील, मात्र इथून पुढे जो संयम ठेवायचा आहे, आपल्या ध्येयासाठी ठेवायचा आहे, तो देखील पारदर्शक भरती प्रक्रियेसंदर्भात. आपण आजपर्यंत अनेक भरती प्रक्रिया पाहिल्या असतील, मात्र ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि विश्वसनीय असते. त्यामुळं त्यासाठी आपण संयम आणि सातत्य ठेवण्यासाठी ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून बघा, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा हे ॲप आहे, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस संदर्भातील देखील आपण अद्ययावत माहिती आणि मोटिवेशनपर व्हिडिओज असतील, संभाव्य अभ्यासक्रम असतील, त्यानंतर यापूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूचे देखील ज्यांच्या प्रिंट आहेत, जे विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत MPSCचे, त्यांना काय प्रश्न विचारलेत, अशा एकंदरीत सर्व तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडेल अशा पद्धतीची माहिती आपण त्या कोर्समध्ये अपलोड केली आणि ते तुम्हाला 6 महिन्याचं मेंबरशिप कोर्स आहे, ते फक्त 101 रुपयामध्ये मिळणार आहे. जे विद्यार्थी आजपर्यंत 100-150 विद्यार्थ्यांनी तो कोर्स जॉईन केलेला आहे. जर आपल्याला जॉईन करायचं असेल तर निश्चितच जॉईन करू शकता, त्यामध्ये काही कंपल्शन नाही आहे. आणि ज्यावेळेस सिलेबस जाहीर होईल त्यावेळेस आपण निश्चितच त्या संदर्भात किंवा बॅचेस संदर्भात, कोर्सेस संदर्भात बोलणारच आहोत. चालेल, निश्चितच परत देखील सर्व विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासासाठी, आपलं ध्येय आणि आपलं स्वतःच्या हितासाठी, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.